आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे आमदार हेमंत रासने आहेत. सर, शनिवारवाडा 7 मजली करण्याची मागणी तुम्ही सभागृहामध्ये केली आहे. काय एकूणच त्याविषयी सांगा. मुळात जो शनिवारवाडा आहे तो माझ्या मतदारसंघात सुद्धा आहे. माझ्या मतदारसंघात हा विषय जरी सोडला तरी मराठा साम्राज्याचं एक अतिशय जाज्वल इतिहास त्या शनिवारवाड्यातनं घडलेला आहे. मराठा साम्राज्य आटकेपार ज्या शनिवारवाड्याच्या माध्यमातून जी राजधानी होती तिथनं तो आपल्याला मराठाचं साम्राज्य आटकेपार तिथून नेलं गेलं. त्या ठिकाणी ज्यावेळेस 1828 साली ॲक्सिडेंट झाला, म्हणजे आग लागली आणि तो 7 मजली लाकडी वाडा होता. आतमध्ये महाल हे होता, राजवाडा होता. तर ते 7 मजले आगीत पूर्ण भस्मात झाले आणि ती जी काय आता राहिलेली आहे ती बाजूची तटबंदी आहे. मूळ आतमध्ये जे काय वास्तव होतं हे होतं ते सगळं जळून खाक झालं. आणि असा हा शनिवारवाडा जे आपलं इतिहास आहे, आपलं प्रेरणास्थान आहे, जिथनं मराठाचं साम्राज्य आटकेपार गेलं. आणि पुरातत्व खात्यातल्या जगातील काही ज्या वास्तू आहेत किंवा आपल्या गोव्यातील देशातील गोव्यातील काही चर्च होते जे युनेस्कोमध्ये पण होते आणि त्याच्या दुरुस्ती सुद्धा आपण केलेल्या आहेत पुरातत्व खात्याची मान्यता देऊन. तर हा पूर्ण रिस्टोर करावा, जो होता तसा हा दिला आपण दाखवला पाहिजे. आपल्या इतिहास जो आपला होता तो आपल्या सर्वसामान्य लोकांना तो कळला पाहिजे आणि त्यातनं प्रेरणास्थान घेतलं पाहिजे. मुळात माझी ही मागणी होती की शनिवारवाडा हा 7 मजली झाला पाहिजे. संबंधित विभागाकडे काय सांगण्यात आलं? जर सभागृहामध्ये तू प्रश्न उपस्थित केला काय? हा सातत्याने मागे सुद्धा मी त्याची मागणी केली होती. आता मी तो जो विषय आहे CM साहेबांना सुद्धा मी आमदार झाल्यापासून पत्र दिलं होतं. आता विधिमंडळात सुद्धा मी 2 वेळा त्याची मागणी केली. आता सातत्याने त्या प्रशासनाचा पाठपुरावा घेऊन तो केंद्राच्या माध्यमातून त्याची मान्यता घेऊन तो करण्याचा माझा मानस आहे. तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला तो रास्त आहे, परंतु सध्या तुमच्या संदर्भामध्ये समाज माध्यमावरती प्रतिक्रिया येत आहेत की 7 मजली शनिवारवाडा उभा करताय. ठीक आहे, पण जे मतदारसंघामध्ये विविध प्रश्न आहेत, ट्रॅफिकचा प्रश्न आहे, वाहतुकीचा प्रश्न, तो कधी सोडवणार या संदर्भात सातत्याने तुमच्या संदर्भात प्रतिक्रिया येतात. त्यांना काय नाही, पण मुळात त्यांनी ते माझं चालू असलेलं काम बघत नाहीयेत. मी फक्त शनिवारवाड्याची मागणी केली नाही, मी अतिक्रमण मुक्त कसबा करण्याचा प्रयत्न केला आहे. मी कचरा मुक्त कसबा करत असताना त्या ठिकाणचे जवळजवळ 22 जे फिडर पॉईंट क्लोनिंग स्पॉट होते ते घालून तिथं मी ब्युटिफिकेशन केलेलं आहे आणि ते शासन निधी न वापरता केलेलं आहे. सातत्याने त्या ठिकाणी असणारी वाहतूक कोंडी असेल, अतिक्रमण असेल, अंडरपासची मागणी मी केली की जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराज रस्ता आणि थोरले बाजीराव रस्ता हे जे शहराचं केंद्रबिंदू आहे त्या ठिकाणी अंडरपासची सुद्धा मागणी सातत्याने मी केलेली आहे. सर्व प्रकारच्या मतदारसंघातील प्रश्नांना स्पर्श करून जे शहराचे सांस्कृतिक वैभव आहे, आता शनिवारवाडा आहे, उमाजी नायकांचं तिथलं असणारं स्मारक आहे, लवजी वस्तादांचं स्मारक आहे, महात्मा फुले, जो माझा कसबा मतदारसंघ आहे हा जुनं पुणेश्वर होतं आणि त्यातून बऱ्याच जे काही ह्या विभूती छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर तिथं फिरवलेला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांपासून लवजी वस्तादांपर्यंत अशा अनेक देशाला दिशा देणारं नेतृत्व हे त्या ठिकाणी झाले आणि त्या सगळ्यांचा अभिमान आपल्याला असला पाहिजे. आणि हे इतर प्रश्न सोडवत असताना ही संस्कृती सुद्धा आपण जोपासली पाहिजे आणि सर्व विषयांना मी हात घातलेला आहे. त्यामुळं हा विषय मी घेत असताना कुठला विषय सोडला असा विषय नाहीये. त्या आता रोजच्या दैनंदिन जबाबदाऱ्या त्या मी नक्कीच पार पाडतो, त्याच्यातनं कुठेही मी बाजूला गेलो नाही. परंतु हे करत असताना हे विषय होणं हे सुद्धा महत्वाचं आहे. त्या दोन्ही विषयांना मी सर्वच व्यवस्थित महत्त्व देऊन ते सगळे विषय मी मार्गी लावतोय. धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते भारतीय जनता पार्टीचे आमदार हेमंत रासने. मी गुणवंत दंग, DRV न्यूज, मुंबई.